स्वातंत्र्य दिन किंवा 15 ऑगस्ट भाषण. आदरणीय व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या प्रिय देश बांधवांना माझा सस्नेह नमस्कार. उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला. उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला. नतमस्तक मी त्या चरणी ज्यांनी भारत देश घडवला. आज 15 ऑगस्ट आपल्या भारत देशासाठी अत्यंत आनंदाचा, अभिमानाचा आणि उत्साहाचा सोहळा. सर्वात आधी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या प्रिय भारताला ब्रिटिश राजवटीच्या 200 वर्षांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले. आज आपण मोकळ्या हवेत श्वास घेत आहोत ते या देशाच्या मातीसाठी आपल्या अनेक शूरवीरांनी स्वतःच्या प्राणांचे बलिदान दिले त्यामुळेच. हा दिवस केवळ एक उत्सव नसून त्या तमाम क्रांतिकारकांच्या आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाचे आणि संघर्षाचे प्रतीक आहे. आज आपण महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, मंगल पांडे, लोकमान्य टिळक आणि वीर सावरकर यांच्यासारख्या महान देशपुत्रांच्या बलिदानाचे स्मरण करतो. त्यांच्या अखंड परिश्रमांमुळेच आज आपल्या देशाचा तिरंगा अभिमानाने आकाशात फडकत आहे. स्वातंत्र्य मिळाल्यापासून आपल्या भारताने विज्ञान, तंत्रज्ञान, खेळ, शिक्षण आणि क्रीडा अशा प्रत्येक क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. जगातील एक शक्तिशाली लोकशाही देश म्हणून आज भारताकडे पाहिले जाते. पण मित्रहो, आज खऱ्या स्वातंत्र्याचा अर्थ केवळ हक्क मिळवणे नाही, तर आपल्या कर्तव्यांची जाणीव ठेवणे हा देखील आहे. आपल्या देशात अजूनही गरिबी, भ्रष्टाचार, प्रदूषण आणि निरक्षरता यांसारख्या समस्या आहेत. या समस्यांवर मात करणे हेच आपले खरे ध्येय असले पाहिजे. एक सुजाण नागरिक म्हणून आपण सर्वांनी मिळून प्रतिज्ञा करूया की आपण आपल्या देशाची एकता आणि अखंडता नेहमी टिकवून ठेवू. आपल्या परिसराची स्वच्छता राखू, नियमांचे पालन करू आणि एक उत्तम नागरिक बनून देशाच्या विकासात हातभार लावू. चला, आपण सर्व मिळून आपल्या भारत देशाला अधिक सुंदर, सामर्थ्यशाली आणि सुरक्षित बनवूया. जाता जाता मी एवढेच म्हणेन, ना जातीचा ना धर्माचा